नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतोय। युवराजबद्दल तारिणीला मिळाला मोठा पुरावा, परंतु केदारच्या साथीमुळे तारिणीची होणार का संकटातून सुटका। तारिणी आणि केदार एका मोठ्या संकटात अडकतात, परंतु या संकटातून आता केदार तारिणीला बाहेर काढतो, कारण की तारिणीने खूप मोठं धाडस केलेलं असतं। तेच मित्रांनो आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि तसेच चेतना काकू सुद्धा तारिणी आणि केदारची इकडे परीक्षा घेणार आहेत की त्यांचं लग्न हे खरंच झालं आहे की ते दोघं फक्त नाटक करत आहेत, कारण की अशा काही लग्नातल्या गोष्टी असतात की खोटं कोणी त्यामध्ये वागू शकत नाही। आणि त्यामुळे चेतना काकू मात्र इकडे इशीला समजावतात। त्या म्हणतात की तू काळजी करू नकोस, कारण की माझ्याकडे फुल मोठा प्लॅन आहे। तो प्लॅन मात्र चेतना काकू इकडे रन करत असतात। प्रेक्षकांनो, त्यांची तयारी तशी झालेली असते आणि इकडे मात्र तारिणी ही युवराजच्या रूममध्ये अडकलेली असते। युवराज रूमच्या बाहेर असतो, परंतु या सगळ्या गोष्टी मित्रांनो केदार पूर्णत्वाला नेतो। त्यामुळे तारिणी मात्र त्यातून बाल वाचते। केदारने ठरवलेलं असतं की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तारिणी मी तुझी साथ सोडणार नाही। केदार तारिणीवर प्रेम करत असतो, परंतु त्याने त्याच्या मनातल्या भावना तारिणी समोर व्यक्त केलेल्या नसतात। हे लग्न जरी खोटं असलं तरी माझं प्रेम हे तुझ्यावरचं खोटं नाहीये तारिणी, मी नेहमी तुझी साथ देईल, असं मात्र केदार मनात विचार करत असतो। मित्रांनो, बघूया आजच्या भागात नेमकं काय होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, तारिणी आणि केदारचं मिशन आता स्टार्ट झालेलं असतं। त्यांच्या सरांचा सुद्धा फोन येतो, तेव्हा मात्र सर सांगतात आता खूप जास्त काळजी घ्यायची आहे, कारण की आता एकही चूक होता कामा नये। त्यानंतर तारिणी लगेच विचार करते आणि ती म्हणते की लवकरात लवकर आता आपल्याला युवराजच्या रूममध्ये जावं लागेल। आणि तेव्हा मात्र केदार म्हणतो की युवराज कुठे आहे, तुला कसं माहिती? तेव्हा ती म्हणते की मी त्यांच्यावर लक्ष ठेवलं होतं, आता तो बाहेर गेलेला आहे, तो कोणाशी तरी फोनवर बोलतोय, त्यामुळे माझं लक्ष आहेच आणि तो रूममध्ये तर नाही आहे। आणि त्यानंतर इशीसुद्धा बाहेरच आहे। आणि प्रेक्षकांनो, त्यामुळे तारिणी म्हणते की आपण सहज त्याच्या रूममध्ये जाऊ शकतो। केदारची आणि युवराजची रूम ही जवळजवळ असते मित्रांनो। त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की तारिणी युवराजच्या रूममध्ये जाते आणि त्यांची पूर्ण रूम चेक करत असते। तेव्हा पूर्ण बेडच्या खाली, कबर्डमध्ये आणि बुकसुद्धा ती चेक करते की तिला काही सापडेल का, पण तिला काहीही सापडत नाही। पण तिला माहीत असतं की काही ना काही या रूममध्ये मला नक्कीच मिळणार, जेणेकरून मी युवराज आणि गोपाळचा काय संबंध आहे, तो गोपाळशी काय संबंध ठेवतो आणि गोपाळ युवराजकडे पैशाची मागणी कशासाठी करतोय, हे सगळं मला समजायलाच पाहिजे। मित्रांनो, दोघांनीही तिकडे स्पाय कॅमेरे ठेवलेले असतात। त्यानंतर आपल्या लक्षात येतं असं की केदार तारिणीला सांगत असतो की आता रेड अलर्ट आहे, कारण की युवराज रूमकडे येतोय, परंतु तारिणीचा उद्देश आणखीन पूर्ण झालेला नसतो। त्यामुळे ती केदारच्या बोलण्याकडे लक्षच देत नाही, पूर्ण रूममध्ये ती चेकच करत बसते, तिला हातात काहीच लागत नाही। इकडे मात्र प्रेक्षकांनो चेतना काकू दूध बनवत असतात। केसर बदाम टाकून त्या दूध बनवायला लागतात की इकडे तारिणी आणि केदारची घरातली पहिली रात्र आहे आणि यामध्ये ते काही खोटं वागू शकणार नाही। त्यामुळे यांचं लग्न झालंय की नाही हे मात्र याच्यावरूनच आता समजणार आहे, असा मात्र चेतना काकूंचा समज असतो। इकडे आपण बघतो प्रेक्षकांनो, याचबद्दल त्या इशीला बोलत असतात। त्या म्हणतात की आता हे जर दूध हे दोघं जण पिले आणि त्यांनी जर असं दाखवून दिलं की ते दोघं जण नवरा बायको आहेत, तर मग माझ्या लक्षात येईलच, कारण मी लगेच ओळखणार, असं मात्र चेतना काकू इशिताला बोलत असतात। इकडे आपण बघतो की निशी मात्र तिच्या आईला फोनवर बोलत असते। ती सांगत असते की तुला तारिणीसारखं वागायचं आहे, तारिणीपेक्षाही चांगलं तुला वागायचे, सगळ्यांची मनं तुला जिंकायची आहेत, कारण की जर तारिणीने हे केलं, तारिणी तुला घराच्या बाहेर काढू शकते। त्यामुळे तारिणीपेक्षा तुला चांगलं वागायचे। निशी, सगळ्यांच्या मनामध्ये तू जागा निर्माण कर, तुझं महत्त्व निर्माण कर, घरच्यांना वाटू दे तुझं महत्त्व की तू किती चांगली आहेस, हे सुद्धा त्यांना समजू दे। तेव्हा मात्र इकडे निशी म्हणते, हो, या घराच्या बाहेर मी पडणार नाही आणि मला या घरातच राहायचं आहे, त्यामुळे मी तारिणीपेक्षा चांगलं वागण्याचा प्रयत्न नक्कीच करेल, असं मात्र आता निशीने प्रेक्षकांनो ठरवलेलं असतं।
आता इकडे रूमच्या बाहेर युवराज आलेला असतो. तो सुद्धा फोनवर बोलत असतो गोपाळच्या बद्दल. गोपाळ त्याला फोनवर धमकी देत असतो की मी तुला पुन्हा उचलू शकतो, असं तू समजूच नकोस की मी तुला पुन्हा उचलू इकडे किडनॅप करू शकणार नाही, मला माझे पैसे हवेत. तेव्हा मात्र युवराज म्हणत असतो मी 1 रुपया तुझा ठेवणार नाही आहे, मी सगळे पैसे तुला परत देणार आहे. तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो की तुझं हेच वाक्य अनेक वेळा मी ऐकले आणि त्यामुळे आता मला लवकरात लवकर माझे पैसे हवेत. मित्रांनो, इकडे मात्र तारिणी त्या युवराजच्या कपाटामध्ये बघत असते. अनेक फाईल्स तिकडे असतात. ती पूर्ण फाईल पाहते. त्यानंतर तिला तिथे 2 पासबुक सापडतात आणि त्यामध्ये खूप मोठे ट्रान्झॅक्शन तिला एंट्री त्यांची दिसते. त्याच ट्रान्झॅक्शनचे फोटो मात्र आता तारिणी तिच्या मोबाईलमध्ये घेत असते आणि इकडे केदार सांगतो बॉस लवकरात लवकर रूमच्या बाहेर निघा, कारण की रेड अलर्ट आहे आणि लवकरात लवकर बाहेर निघणं खूप महत्त्वाचं आहे. युवराज रूमपर्यंत पोहोचलेला आहे. इकडे आपण बघतो की निशी आणि युवराज दोघे सुद्धा रूमच्या बाहेर असतात. तेव्हा रूम ही आतमधून लॉक कशी झाली असा विचार मात्र युवराज करत असतो. युवराज अगोदरच गोपाळच्या फोनमुळे खूपच डिस्टर्ब झालेला असतो. त्याची चिडचिड होत असते आणि आता रूमसुद्धा लॉक आणि यामुळे त्याला काहीच कळत नाही. तेवढ्यात तिकडे निशी आलेली असते. निशीला युवराजबद्दल काहीच माहीत नसतं. युवराज एवढी चिडचिड का करतोय, रूम आतमधून कशी लॉक झाली असे प्रश्न तिला पडतात. त्यानंतर युवराज मात्र दरवाजावर लाथा मारत असतो, कारण की त्याला वाटतं की दरवाजा हा इकडून लॉक झालेला आहे. इकडे मात्र तारिणीने पूर्ण डिटेल्स फोनमध्ये घेतलेले असतात. त्या पासबुकमध्ये ज्या काही एंट्री असतात ते सगळं काही ती फोनमध्ये कॅप्चर करते. परंतु आता तिला आवाज येतो की युवराज इकडे दरवाजावर आलेला आहे, रूमच्या बाहेर आलेला आहे. आता तारिणी रूमच्या बाहेर कशी पडणार? परंतु मित्रांनो, तारिणीला बाहेर काढण्यासाठी आता केदार मात्र तिची मदत करणार, कारण की तारिणी जर युवराजच्या रूममध्ये असेल तर यावर प्रश्नचिन्ह नक्कीच येऊ शकतो. परंतु मित्रांनो, यावर तारिणीच पर्याय काढते. केदार स्वतःची रूम उघडतो. तो म्हणतो की बहुतेक तारिणी या रूममध्ये गेली आहे, तिने मला सांगितलं की ती चुकीच्या रूममध्ये आहे, दरवाजा हा ओपन होत नाही आहे. त्यानंतर मात्र निशी म्हणते की तुझी हिंमतच कशी झाली, तू माझ्या रूममध्ये कशी काय आलीस? त्यानंतर मात्र तारिणी म्हणते एवढं मोठं घर आहे, या घरामध्ये इतक्या साऱ्या रूम, मी कुठे जाते काय मलाच माझं समजत नाही आहे. मला वाटलं ही माझीच रूम आहे, मी आवरून इकडे गोंधळ घालत असते. परंतु तेवढ्यात तिकडे केदार आलेला असतो. त्यानंतर आपण बघतो की कौशिकीसुद्धा तिकडे आलेली असते आणि यांचा जो काही गोंधळ चालू तेवढ्यात तिकडे केदारसुद्धा आलेला असतो. आणि त्यानंतर आपण बघतोय की कौशिकी तिकडे आली. त्यानंतर मात्र तारिणी सांगत असते की नाही ग निशी, असं मी का करेल, मला नाही ग कळालं मी या रूममध्ये कशी अडकले. मी केदारला फोन लावतच होते, बघ तो सुद्धा आला आहे, मी कन्फ्यूज झाले, मला असं वाटलं की ही माझीच रूम आहे. मित्रांनो, अशी सारव मात्र तारिणी, केदार, युवराज आणि निशीच्या समोर करत असतात. युवराज तर आधीच भडकलेला असतो, त्यामुळे तारिणीच्या बोलण्यावर त्याचं काही फारसं लक्ष जात नाही, कारण की युवराजला प्रेक्षकांनो जो गोपाळचा फोन आलेला असतो, कारण की लवकरात लवकर त्याला पैशाची जाडजोड करून गोपाळला पैसे द्यायचे असतात. 50 लाख एवढी मोठी रक्कम ही कशी मिळवायची याच्याच विचारात युवराज असतो. इकडे आपण बघतो की निशी मात्र खूप संतापलेली असते. तारिणीने माझ्या रूममध्ये काय यायचं आणि हे सगळं ती का करते हेच मला समजत नाही आहे. परंतु आता चांगुलपणाचा मुखवटा मात्र तिला धारण करायचा असतो ना, त्यामुळे ती स्वतःचा राग थोडासा कंट्रोल करते, कारण तिच्या आईने तिला समजावलेलं आहे आता काही जरी झालं तरीही तारिणी त्या घरची सून आहे, त्यामुळे तुला सुद्धा ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे. तिला आपण त्या घराच्या बाहेर काढू शकत नाही. परंतु तुला त्या घरामध्ये टिकून राहायचं असेल, तुला मात्र चांगुलपणाचा चेहरा दाखवावाच लागणार आहे. त्यामुळे तुला सगळ्यांशी गोड वागायचे, चांगलं वागायचे, असं तिची आई सांगत असते. मित्रांनो, आपण इकडे बघतो की दयानंद काका हे कौशिकीला समजावतात की तारिणीला सुद्धा समजावून घे. त्यामुळे आता तारिणीला पुन्हा एक चान्स मात्र कौशिकी देईल का आणि समजून घेण्याचा प्रयत्न करेल का? तसेच चेतना काकूने जो काही जबरदस्त प्लॅन बनवलाय, तारिणी आधी केदारचं लग्न झालं आहे, तो प्लॅन सक्सेसफुल होईल का? इकडे केदारच्या मनातल्या भावना या तारिणीसमोर केदार व्यक्त करत नसतो, परंतु आयुष्यभर मी तुझी साथ देईल असं सुद्धा तो तारिणीला बोललेला असतो. युवराजच्या पासबुकचे जे काही तारिणीने फोटो काढलेले आहे त्यावरून एवढ्या मोठ्या रकमेचे ट्रान्झॅक्शन हे त्याने केले आहे. यावरून आता प्रेक्षकांनो, तारिणीला कोणत्या गोष्टीचा सुगावा लागणार, कोणती माहिती तिच्याकडे येणार हे पाहणे खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, तारिणी मालिकेचे लेटेस्ट प्रोमो घेण्यासाठी लेटेस्ट एपिसोड रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि तुमचं एक लाईक आणि एक हाईप आमच्यासाठी खूपच प्रेरणा देणारं असतं. म्हणून प्रेक्षकांनो, एक लाईक आणि एक हाईप नक्की करा. उद्या परत भेटूया याच वेळेस नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.